आजच्या दिवशी प्रियांनो मी एक शीर्षक या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तो म्हणजे वधस्तंभाच्या दिशेने चालणे. वधस्तंभाच्या दिशेने आपल्याला चालायचं आहे. जसजसं प्रियांनो मी मगाशी म्हटलं प्रियांनो, जसं आपण गुड फ्रायडे जवळ येत आहे, पुनरुत्थानाचा दिवस जवळ येत आहे, त्याच दिशेने वाटचाल प्रियांनो आपली सुरू झालेली आहे. जरी अजून प्रियांनो झावळ्याचा रविवार येणार आहे, परंतु पुढच्या रविवारी मला सांगण्याची संधी मिळणार नाही, म्हणून मी आजच प्रियांनो हा मुद्दा घेतलेला आहे की वधस्तंभाच्या दिशेने चालणे. प्रभू येशू ख्रिस्ताला हे चांगलं माहीत होतं की त्याचं भूतलावरती येण्याचा उद्देश काय आहे. आणि स्वर्ग सोडून प्रियांनो तो खाली आला, मानवाचं रूप धारण केलं प्रियांनो त्याने. या सगळ्या गोष्टींचा क्लायमॅक्स, उच्चांक म्हणजे वधस्तंभावरती त्याला मरायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी परत एकदा उठायचं आहे. या सगळ्या गोष्टींमधून जावं लागणार हे त्याला आधीच माहीत असून देखील वधस्तंभाच्या दिशेने तो वाटचाल प्रियांनो करत राहिलेला आहे. तो मागे सरकला नाही, तो घाबरला नाही प्रियांनो, तो निराश झाला नाही, हताश पण झाला नाही. त्याने वधस्तंभ देवाला प्रार्थना केली नाही की वधस्तंभ माझ्यापासून दूर घालव. परंतु प्रियांनो त्याला माहीत असून देखील तो त्या वाटचालीमध्ये प्रियांनो पुढे जात राहिला, कारण त्याला हे ठाऊक होतं की त्याचा जो जिवंत पिता जो आहे, परमेश्वर जो आहे, तो त्याच्याबरोबर आहे. आणि ह्या सर्व दिशेने, वधस्तंभाच्या दिशेने तो जात असताना परमेश्वर त्याला विशेष सहाय्य करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो वधस्तंभाच्या दिशेने चालत असताना आपण म्हणत आहोत की आपल्या देवाबरोबर प्रीतीने जोडलेला हा प्रवास आहे. मला माहीत नाही प्रियांनो तुम्हाला कितपत ते दिसत आहे. आज मी थोडासा प्रयत्न केलेला आहे की तो तुम्हाला दिसू शकेल म्हणून, पण मला वाटतं अजूनही तो कमी आहे. आपल्या देवाबरोबर प्रीतीने जोडलेला हा प्रवास आहे प्रियांनो. तो एकटा प्रवास नाही आहे येशू ख्रिस्ताचा, पण वधस्तंभाकडे जात असताना परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. तो प्रीतीमध्ये त्याला वागवत आहे, तो त्याला सहाय्य करत आहे वेगवेगळ्या रीतीने. प्रियांनो आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला संधी मिळायची तो अरण्यामध्ये जायचा आणि पित्याबरोबर प्रियांनो प्रार्थना करायचा. मनुष्य रीतीने देखील प्रियांनो, आणि परमेश्वर जरी म्हटलं आपण त्याला, तरी प्रियांनो देवाच्या सान्निध्यामध्ये बसणं तो सोडत नव्हता, कारण देवावर त्याची प्रीती होती प्रियांनो. वधस्तंभाच्या दिशेने ज्या वेळेला प्रियांनो आपण चालतो, एक गोष्ट मला त्या ठिकाणी आठवते की आपण सर्वजण देखील ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहोत. परंतु आज तुम्हाला आणि मला देखील प्रियांनो परमेश्वर सहाय्य करत आहे. मार्गदर्शन म्हणून प्रियांनो त्याने तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र दिलेलं आहे की त्यामधून आपण समजून घ्यावं, वाचून घ्यावं. आपल्याला सर्व प्रसंगामध्ये ते वचन आपल्याशी बोलत राहतं. आणि प्रियांनो ते वचन आपल्याशी बोलतं म्हणजे देव आपल्याशी बोलत असतो. आणि त्याला प्रतिसाद, वचन वाचल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून आपण प्रार्थना करतो. त्या प्रार्थनेमध्ये देवाला म्हणत असतो, होय प्रभू, जे वचन वाचलेलं आहे त्याप्रमाणे प्रभू माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर. वधस्तंभ प्रियांनो आपण देखील प्रियांनो घ्यायला परमेश्वराने सांगितले. पुढे जाऊन आपण त्याकडे वाचणार आहोत. पण एक गोष्ट प्रियांनो या वाटचालीमध्ये जात असताना सांगण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकदा एका गावामध्ये एका मिशनरी त्या ठिकाणी गेले आणि त्या मिशनऱ्यांनी चर्चमध्ये जात असताना, पाळक साहेबांबरोबर चाललेले असताना त्यांनी पाहिलं की चर्चच्या बाहेर एक मोठा वधस्तंभ लावलेला आहे. आणि त्या मिशनरींनी विचारलं की वधस्तंभ आतमध्ये चर्चमध्ये असायला पाहिजे, तो बाहेर का लावलाय तुम्ही?
पाळक साहेबांनी काय सांगितलं असेल प्रियानो? तो एक साधा लाकडाचा क्रॉस होता, वधस्तंभ होता, पण फार उंच होता, पण चर्चच्या बाहेर तो लावला होता, आतमध्ये नव्हता लावला. पाळक साहेबांनी प्रियानो त्या मिशनरींना सांगितलं की चर्चमध्ये भक्तीसाठी येणारा प्रत्येक मनुष्य याने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की ज्या येशूची भक्ती करण्यासाठी मी आज चाललेलो आहे ती फक्त रविवारपुरतीच नाही, तर वधस्तंभापर्यंत मी त्याची साथ द्यायला तयार आहे. हे वधस्तंभ त्याला आठवण करून देतो आणि मगच त्याने आतमध्ये यावं. कारण बरेचसे लोक प्रियानो आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर सेवा करत होता त्याच्या अवतीभोवती प्रियानो खूप लोक होते. पण बरेचसे लोक प्रियानो कशासाठी होते? चमत्कार बघण्यासाठी. त्यातले बरेचसे लोकांनी प्रियानो भाकर आणि मासे खाल्ले होते, म्हणून त्यांना ते भाकर आणि मासे परत एकदा मिळतील या अपेक्षेने त्याच्या अवतीभोवती फिरत होते. कुठल्या तरी रोग्यांना आपण घेऊन यावं, त्यांना बरं करावं म्हणून प्रियानो त्या ठिकाणी त्याच्या मागे लागले होते. पण ते सगळेच मागे लागलेले प्रियानो 4000 5000 लोकांना त्याने जेवू घातलं, पण ते सगळे शिष्य नाही झाले. त्यातले फक्त प्रियानो आपल्याला माहिती आहे 12 शिष्य तयार झाले. आणि ज्यावेळेला प्रियानो पुनरुत्थान झालं, प्रेषितांच्या पुस्तकामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं पुनरुत्थान झाल्यावर तो स्वर्गारोहण झाल्यानंतर माडीवरच्या खोलीमध्ये प्रियानो ते प्रार्थनेसाठी बसले होते. जवळपास 120 लोक फक्त त्या ठिकाणी ते जमा होते. जेवू घातलं प्रियानो, चमत्कार घातलं प्रियानो, त्यांनी बघितलं, आरोग्य ज्यांना मिळालं ते सगळेच लोक प्रियानो येशूच्या मागे चालले नाहीत. आज देखील प्रियानो बरेचसे असे लोक आहेत की आपल्या कुठल्या तरी फायद्यासाठी आपण चर्चला जात आहोत, काहीतरी मिळवण्यासाठीच देवाकडे प्रियानो प्रार्थना करत आहोत. पण कुणीही प्रियानो असं म्हणत नाही की येशू ख्रिस्ताचा शिष्य मला व्हायचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो शिष्यांना सुद्धा सांगितलं, सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन काय करा, तुम्ही शिष्य करा. त्याने सांगितलं. त्यांना खाऊ पिऊ घाला म्हटलं नाही, त्यांच्यामध्ये चमत्कार करा म्हटलं नाही, कुठल्या तरी आरोग्याच्या सभा भरा असं म्हटलेलं नाही. मोठमोठ्या मंडळ्या तयार करा आणि उंच उंच इमारती त्या ठिकाणी बांधा, वेगवेगळ्या भाषेमध्ये बोला, पैसा गोळा करा, हे काहीच सांगितलं नाही. त्याने फक्त सांगितलं सर्व राष्ट्रातील जाऊन लोकांना शिष्य करा. आणि म्हणून वधस्तंभ प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा महत्त्वाचा आहे की आम्ही आमच्या फक्त प्रियानो सुखसोयीसाठी नाही, गरजांसाठी नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे अगदी वधस्तंभावरती जसा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तिथपर्यंत जायला आम्ही तयार आहोत. हा वधस्तंभ तुम्हाला आणि मला प्रियानो आठवण करून देत आहे. पुढे जाऊन प्रियानो आपल्याला माहित आहे की ह्या गोष्टी की पुनरुत्थानापूर्वी वधस्तंभ आलेला आहे. पुनरुत्थान सगळ्यांना आवडतं प्रियानो. मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे, पण तो विजय मिळवण्यासाठी प्रियानो आधी वधस्तंभ उचलणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा मंडळीतील लोकांना प्रियानो, ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना विजय महोत्सव प्रियानो खूप आवडतो, पण वधस्तंभाचा प्रियानो जो काळ आहे ते नको म्हणतात. त्या त्रासापेक्षा तो वधस्तंभच नको. आणि म्हणून प्रियानो पुनरुत्थानापूर्वी वधस्तंभ आहे आणि वैभवापूर्वी समर्पण गरजेचं आहे. मोठं वैभव पाहिजेल आहे, पण समर्पण हे प्रत्येक माणसाला प्रियानो गरजेचं आहे. सैताना देखील प्रियानो त्याने ओळखलं की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील त्याने आव्हान केलं होतं, हे सगळं वैभव, माझं वैभव मी तुला देतो, तू फक्त मला नमन कर.
तू नमन केलं की मी हे सगळं तुला देऊन टाकतो. पण सैतानाकडे प्रियानो जे वैभव आहे ते तात्पुरतं आहे आणि ते त्याचं पण नाही आहे, त्याने काबीज केलेलं आहे, देवाचं आहे प्रियानो ते. आणि म्हणून जे देवाकडे वळणारे लोक आहेत त्यांना प्रियानो ज्यावेळेला आपण पाहतो की त्यांनी समर्पण केलेलं आहे, त्याच लोकांना प्रियानो स्वर्गामध्ये देखील विजय मिळणार आहे. भूतलावरती कदाचित काही लोक म्हणतील की ते पराजय झालेले लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना सुख मिळालं नाही, उलट त्यांना मृत्यू मिळाला. अगदी साहजिक गोष्ट प्रियानो, येशू ख्रिस्ताचे जेवढे शिष्य आहेत त्या सगळ्यांनाच प्रियानो कुठं ना कुठं तरी मरावं लागलं. एकच होता की जो नैसर्गिक मरण त्याला मिळालं. कोण होता तो? योहान होता प्रियानो. पण बाकी सगळ्यांना प्रियानो वधस्तंभ उचलावाच लागला. अगदी मृत्यू येऊस्तर प्रियानो परमेश्वराच्या आज्ञेचं पालन ते करत राहिले, परंतु ते मागे सरकले नाही. आज सुद्धा प्रियानो जगामध्ये कितीतरी लोक आहेत की ते प्रियानो स्वतःचा प्राण द्यायला तयार आहेत आणि देत आहेत प्रियानो आजच्या काळामध्ये सुद्धा, पण विश्वासापासून मागे सरकत नाही आहेत. तुम्हाला आणि मला प्रश्न महत्त्वाचा आहे प्रियानो, आपण फक्त विश्वासू आहोत की ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत? आपण नुसते विश्वासू म्हणतो स्वतःला, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मी बाकी कोणावर विश्वास ठेवत नाही. चांगली गोष्ट आहे प्रियानो, पण खरे शिष्य आहोत का आपण? कारण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन वचन एक सांगितलेलं आहे, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणारे पुष्कळ लोक आहेत, पण मी त्यांना शेवटच्या काळी म्हणणार आहे, मी तुम्हाला ओळखत नाही. ते नुसतेच विश्वास ठेवणारे होते, पण परमेश्वराला प्रियानो विश्वास ठेवणारे लोक नाही, परमेश्वराला प्रियानो शिष्य पाहिजेलेत. शिष्य म्हणजे काय की त्याच्या प्रत्येक गोष्टीचं आज्ञापालन करणारे. अगदी वधस्तंभ जरी आला, म्हणजे मृत्यू जरी आला, दुःख जरी आलं, तरी ते स्वीकारायला तयार आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणत आहोत की असे ख्रिस्ती लोक भरपूर आहेत की त्यांना आशीर्वाद हवे आहेत, त्यांना प्रियानो चमत्कार हवे आहेत, त्यांना प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने एक आव्हानात्मक वचन दिलेलं आहे. आणि ते वचन काय आहे प्रियानो? जर मत्तई 16 आपण मागच्या वेळेला एकदा वाचलं होतं, मत्तई 16, आणि आज सुद्धा प्रियानो त्या ठिकाणी थोडक्यात वाचलं आपण. मत्तई 16 आणि 24 वचन काय म्हटलेलं आहे? येस, येशू ख्रिस्त म्हणत आहे आपल्या शिष्यांना, म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. मी मरायला चाललोय, मी एकटाच मरत आहे असं नाही. येशू ख्रिस्त म्हणत आहे माझ्या मागे जो कोणी येतोय तो माझ्यासारखाच मरण पावणार आहे. आणि म्हणून शब्द त्याने सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, मी जे काय करत आहे किंवा मी ज्या काही गोष्टीला अनुभवत आहे आणि अनुभवणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला जो कोणी तयार होईल, इच्छा असेल तर, कोणाला बळजबरी नाहीये. कोणाला बळजबरी नाहीये की मी ख्रिस्ती घरामध्ये जन्म घेतला म्हणून मला येशू ख्रिस्ताच्याच मागं आता लावावं लागलं. बळजबरी नाहीये. तुम्ही स्वतंत्र आहात प्रियानो. पण तो म्हणत आहे जो कोणी, फार सुंदर त्याच्यातली गोष्ट म्हटलेली आहे, माझ्या मागे कोणाची, एक विशिष्ट जातीचे, धर्माचे, जमातीचे लोक म्हटलेलं नाही प्रियानो. XYZ, whosoever, कोणी पण असू द्या. तो म्हणत आहे कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. आणि त्याग करावा म्हणजे प्रियानो माझ्या गोष्टींना प्राधान्य द्यावं, स्वतःच्या गोष्टींना बाजूला ठेवावं. मला असं वाटत आहे, मी असं करणार आहे, असं म्हणण्याची फार इच्छा असते आणि करण्याची पण इच्छा असते प्रियानो.
पण जे आपल्याला वाटतंय प्रियांनो, तेच देवाला पण वाटत आहे का? देवाची इच्छा आहे का मी तसं करावं? आपल्याला चांगल्या रीतीने माहीत असतं प्रियांनो की देवाची इच्छा आणि आपली इच्छा सुरुवातीपासूनच मानवाच्या जीवनामध्ये देवाने ज्या गोष्टी नाही सांगितल्या होत्या त्याचीच लालसा आतमध्ये उत्पन्न होते आणि त्या मनुष्याला वाटत असतं की नाही, ही गोष्ट करून पाहावी. ज्या गोष्टीबद्दल नाही म्हटलेलं आहे त्याच गोष्टींची उत्सुकता माणसाला लागलेली असते. आणि म्हणून ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. त्याग म्हणजे काय प्रियानो? आत्महत्या करायला नाही सांगितली त्याने. स्वतःला प्रियानो वधस्तंभावर खिळून घे म्हटलेलं नाहीये त्याने. परंतु तो म्हणत आहे जिवंत असतानाच माझ्या इच्छेप्रमाणे तू वागला पाहिजे. तुला खूप वाटत आहे की मी असं करावं, पण ते बाजूला ठेव. माझी इच्छा ही आहे तू असंच वागलं पाहिजे किंवा या अनुभवातून तुला जायला पाहिजे. या जीवनातला कुठलाही शॉर्टकट तू घेऊ नकोस. लॉंगकटमध्ये मी तुला घेऊन चाललेलो आहे, कारण मी तुझ्या बरोबर आहे. माणसांना प्रियानो शॉर्टकट घ्यायची सवय आहे. त्याला म्हटलेलं आहे प्रियानो की त्याने स्वतःचा त्याग करावा. स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देऊ नये. आई वडिलांच्या इच्छेला प्राधान्य देऊ नये. नवरा बायकोच्या इच्छेला प्राधान्य देऊ नका. बहीण भावंडांच्या इच्छेला प्राधान्य देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्राधान्य माझ्या देवाच्या गोष्टींना मला प्राधान्य द्यायचं. तो काय मला सांगत आहे त्याप्रमाणे मला वागायचं आहे. आणि म्हणून प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की माझ्या मागे कोणाची इच्छा मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावं व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःचा त्याग करून वधस्तंभ पण उचलायला सांगितलंय प्रियानो. स्वतःचा त्याग करून मला अनुसरावे असं लिहिलेलं नाहीये, पण आपलं वधस्तंभ, दुःख, त्रास, म्हणजे येशू ख्रिस्त शिष्यांना देखील प्रियानो तो सांगत आहे मी एकटाच वधस्तंभावर मरणार नाहीये, परंतु तुम्ही सुद्धा वधस्तंभ घेऊन चाललं पाहिजे. आता तो प्रत्यक्ष वधस्तंभ सांगत नाहीये की मी जसा लाकडाचा वधस्तंभ घेऊन जाणार आहे तसे तुम्ही पण माझ्या मागे वधस्तंभ घेऊन चाला. जगातले बरेच लोक प्रियानो आज पाहायला मिळतात व्हिडिओ क्लिपद्वारे, सोशल मीडियामुळे प्रियानो समजून येतं की काही असे लोक आहेत जगामध्ये की गुड फ्रायडेच्या दिवशी खरोखर स्वतःला लाकडाच्या क्रॉसवरती खिळे मारून घेतात प्रियानो आणि संध्याकाळपर्यंत जिवंत खाली उतरतात. ते मरत नाहीत, पण ते म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्ताने सांगितलंय वधस्तंभ उचला म्हणून आम्ही सुद्धा तो वधस्तंभ उचलतो. आणि स्वतःला एक मनुष्य आहे प्रियानो, मला वाटतं तो दक्षिण अमेरिकेमध्ये आहे का कुठं, दरवर्षी प्रियानो स्वतःला क्रॉसवरती खिळे मारून घेतो. पण तो क्रॉस म्हणजे एक छोटी बॅटम पट्टी असते ज्याच्यावर त्याचं वजन धरता येईल. फार मोठा वधस्तंभ नाही आहे जसा प्रभू येशू ख्रिस्ताने घेऊन गेला. बरेच असे लोक आहेत प्रियानो की त्यांना असं वाटतं वधस्तंभ म्हणजे खरोखरचा वधस्तंभ. दुसरे काही लोक आहेत प्रियानो त्यांना असं वाटत असतं वधस्तंभ म्हणजे नाना प्रकारे ज्या त्रासामधून मी चाललेलो आहे हाच वधस्तंभ आहे. प्रियानो बरेचसे त्रास माणसाने त्याच्या गुणांनी ओढून घेतलेले असतात. त्यांच्या स्वतःच्या पापांमुळे त्यांनी ते ओढून घेतलेले असतात किंवा त्यांना ते भोगायला लागत असतात. त्याला वधस्तंभ नाही म्हणतात प्रियानो. वधस्तंभ म्हणजे जग एक गोष्ट सांगते पण परमेश्वर आपल्याला जर सांगत आहे की तसं नाही वागायचंय तर प्रियानो जग आपल्याला छळ करायला सुरुवात करेल किंवा आपल्याला प्रियानो सत्याची बाजू धरायची आहे पण जगामध्ये असत्य आहे. ते लोक प्रियानो आपल्याला त्या सत्य बाळगल्यामुळे ज्या काही त्रासामधून आपल्याला जावं लागेल त्याला वधस्तंभ म्हणते प्रियानो. मी फार खोलामध्ये त्याच्या जाणार नाही कारण माझे मुद्दे प्रियानो मला कव्हर करायचे आहेत.
पण वधस्तंभ म्हणत असताना प्रियानो ही बाब महत्वाची आहे की मी खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे का नुसताच विश्वासणारा आहे. आज जगामध्ये प्रियानो, भारतामध्ये खास करून विश्वासणाऱ्यांची संख्या जास्त आहे शिष्यांपेक्षा. दुसऱ्या धर्मातले लोक सुद्धा आहेत की ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. जसं प्रियानो मी मागे एकदा म्हटलं होतं की हिंदू धर्मामध्ये प्रियानो असंख्य देव आहेत, त्यापैकी आणखीन एक भर घालून याच्यावर पण मी विश्वास ठेवतो असे पण काही हिंदू आहेत. दुसऱ्या बाजूला इस्लाम पाळणारे मुस्लिम लोक आहेत, ते पण विश्वास ठेवतात ईसा सलाम वापस आने वाला है, उसके ऊपर मैं ईमान रखता हूँ, विश्वास ठेवतो. पण शिष्य नाही होत प्रियानो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी, सत्याग्रह त्यांनी प्रियानो केला, अहिंसा प्रियानो शब्द त्यांनी काढला. हे सगळे प्रियानो गोष्टी येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला वाचून समजून घेऊन त्यांनी प्रियानो त्या प्रकारे वागले. ते विश्वास ठेवत होते येशू ख्रिस्तावर, पण शिष्य नाही झाले प्रिया. अख्खा भारत देश प्रियानो स्वतंत्र केला त्यांनी या येशू ख्रिस्ताच्या तत्वांचा अवलंबन करून, परंतु मरत असताना मात्र वेगळंच नाव घेऊन ते मरण पावले. त्यामुळे ते विश्वासणारे होते पण शिष्य मात्र नव्हते. आणि म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वराने प्रियानो नुसते विश्वास ठेवणारे नकोयत. विश्वास तर भूत सुद्धा ठेवतात आणि ते थरथर कापतात. आम्हाला विश्वास नाही, त्याचे शिष्य व्हायचं आहे प्रियानो. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. अनुसरावे म्हणजे काय? मी ज्या ज्या गोष्टींसाठी या भूतलावरती तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे किंवा मी स्वतः चाललेलो आहे त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा चालायचं आहे. वधस्तंभावरती मला मरायचं आहे हे ठाऊक असून देखील प्रियानो त्या वाटेने, त्या मार्गाने येशू ख्रिस्त चालत राहिला. तीच गोष्ट तुम्हाला आणि मला, शिष्यांना सगळ्यांना प्रियानो त्याने करायला सांगितली. वधस्तंभाच्या दिशेने चालत असताना वधस्तंभाचा प्रियानो मार्ग हा प्रामाणिकपणे पश्चातापापासून सुरू होतो. पहिला मुद्दा आहे प्रियानो. वधस्तंभाचा मार्ग जर आपल्याला अनुभवायचा आहे, अनुसरायचा आहे, येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे लोक आहोत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पश्चाताप. तो सुद्धा खरा पश्चाताप होणं गरजेचं आहे. पश्चातापात देवाकडे पापांची कबुली देत असताना अश्रू ढाळून त्याला क्षमा मागणं गरजेचं आहे प्रियानो. की होय प्रभू परमेश्वरा, मी अमुक अमुक गोष्ट केली, माझ्याकडून ती झाली, मला पण वाईट वाटत आहे, मी ती करायला नको होती पण माझ्याकडून ती झाली, प्रभू माझी क्षमा कर, मी परत ती गोष्ट करणार नाही, मी त्या मार्गाला जाणार नाही. पश्चाताप खऱ्या अंतःकरणाने प्रियानो करणं गरजेचं आहे. देवाला त्यानंतर प्रियानो हे सुद्धा अभिवचन पाहिजे की मी त्याकडे परत कधी जाणार नाही, मी वळणार नाही, मी त्यापासून नेहमी दूर राहील. आपल्या जीवनातील ज्या काही गोष्टी आपल्याकडून घडलेल्या असतील की त्या देवाच्या इच्छेविरुद्ध होत्या, देवाला न आवडणाऱ्या होत्या, पण आपण त्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींपासून प्रियानो खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे. स्तोत्र प्रियानो आपण काढूया. स्तोत्रसंहिता 32 मागील आठवड्यामध्ये सुद्धा प्रियानो मला वाटतं आपण हे वाचलं होतं. स्तोत्रसंहिता 32
पहिल्या वचनापासून तिथं मी वाचत आहे. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो काय आहे? धन्य शब्द काय प्रियानो? इंग्लिशमध्ये कोणाकडे बायबल आहे? काय म्हटलंय इंग्लिशमधलं बायबल? साम 32 वर्स 1 आहे का कोणाकडे? येस. ब्लेसेड, धन्य शब्द प्रियानो. आपण मराठीमध्ये हा शब्द जास्त वापरत नाही. काही लोकांना प्रियानो धन्य शब्द बोलताना ऐकलं मी, पण ते अगदी म्हणतात धन्य तुमची. एखाद्याला फार मोठा पराक्रम केला तर ते म्हणतात धन्य तुमचे बाबा, वैतागून म्हटल्यासारखं आहे. पण धन्य म्हणजे काय? खरं इंग्लिशमध्ये बघितलं तर ब्लेसेड म्हटलेलं आहे. ब्लेसेड म्हणजे आशीर्वादित असो. तो व्यक्ती आशीर्वादित आहे. कोण? स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे आणि ज्याच्या पापावर पांघरून घातलेलं आहे. अपराधांची क्षमा फक्त देवच करू शकतो प्रियानो. दाविदाने देखील प्रियानो या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की त्याच्याकडून घडलेले ज्या काही अपराध होते त्याची कबुली प्रियानो त्याने परमेश्वरासमोर केलेली आहे. भले ती प्रियानो नंतर किंवा आधी नाथान संदेशाच्या द्वारे प्रियानो सांगण्यात आली आणि मग त्यांनी ती प्रियानो केलेली आहे. परंतु प्रियानो त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, वेगवेगळ्या रीतीने देवाच्या विरुद्ध अपराध केलेले आहेत, त्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे आणि ज्याच्या पापांवर पांघरून, पाप प्रियानो पुसली नाही परंतु झाकून टाकलेली, पांघरून घातलं. पांघरून घातलेले प्रियानो दृष्टी आड करून टाकलेलं आहे. मनुष्य मेल्यानंतर प्रियानो ज्या प्रकारे आपण त्याला कबरेमध्ये ठेवतो, दृष्टी आड करून टाकतो प्रियानो, पण तो तिथं असतो. एवढंच आहे की आता त्याच्यामधून दुर्गंधी यायला लागेल आणि म्हणून त्याला आपण दृष्टी आड करून टाकतो. दावीद म्हणत आहे, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे आणि ज्याच्या पापावर पांघरून कोण घालतं प्रियानो? तर फक्त देव, दुसरं कोणी नाही प्रियानो. पश्चातापाची, कबुलीची प्रियानो प्रार्थना जी आहे, अश्रू ढाळून देवासमोर वैयक्तिक रीतीने ज्या वेळेला एखादा व्यक्ती सुरू करतो त्यावेळेला परमेश्वर म्हणतो तो धन्य आहे, तो ब्लेसेड आहे, तो आशीर्वादित आहे. का तो असं म्हणत आहे प्रियानो? तिसरं वचन काय म्हटलेलं आहे? मी गप्प राहिलो. कधी? एखादं पाप केलं, एखादी चूक केली, देवाविरुद्ध अपराध केलेला आहे, मी मनुष्याविरुद्ध अपराध केलेला आहे आणि अपराध करून मी माझं जीवन जर जगत आहे तर तो काय अनुभव घेतलाय त्याने तो बघा. तो म्हणत आहे तिसऱ्या वचनामध्ये, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत काढण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. गप्प राहिलो मी. याच्यामध्ये प्रियानो लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला, फक्त आपल्याच पापांबद्दल नाही गप्प राहिलो. आपल्याला माहिती आहे तो एक व्यक्ती तो अमुक अमुक पापामध्ये आहे आणि तरी त्याचं पाप त्याला तुम्ही दाखवून देत नाहीये आणि तुम्ही म्हणता जाऊ दे, मला काय घेणं देणं, माझ्याशी काय आहे त्याचं. अरे पण तुला जर समजत आहे की तो पाप करतोय काहीतरी, त्याला ते सांगणं गरजेचं आहे, तर तुमचीच हाडं प्रियानो. दावीद म्हणत आहे, तेव्हा सतत काढण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. काढण्यामुळे म्हणजे काय? माणूस कधी काढायला लागतो? कणतो कधी माणूस? हा, काहीतरी दुखत असलं तर, आहे का नाही? झोपेत असताना मी सुद्धा कणत असतो, पण मला कळत नाही. पाळकीनबाई सांगतात मला, का हो रात्री तुम्ही कणत होते? म्हटलं मी कणत होतो. तुम्ही काहीतरी आवाज काढत होते. म्हटलं असेल काहीतरी दुखत, पाय दुखत असेल किंवा काय गुडघा दुखत असेल.
काहीतरी दुखणं आहे तर कणणं प्रियानो होतं. ती छोटीशी प्रियानो फोडी का असू द्या, फोड आलेला आहे आणि त्याच्यात जर बारीक पस जरी झाला असेल, तो डोक्यावर असेल, अंगावर कुठेही असेल, माणसाला त्याच्याने ताप येतो, टेम्परेचर येतं. काही दुखणं असेल तर माणूस आतून कणतोय प्रियानो. अगदी तीच गोष्ट प्रियानो आध्यात्मिक रीतीने आहे. दाविदाने ती अनुभव घेतलेली आहे की काहीतरी त्याने पाप केलेलं आहे, देवाच्या विरुद्ध प्रियानो तो वागलेला आहे, त्याची कबुली त्याने दिलेली नाही, तो गप्प राहिलेला आहे आणि आपोआपच त्याचं शरीर कणायला लागलेलं आहे. आणि ते इतकं कणत आहे की तो म्हणत आहे, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. हाडं प्रियानो त्याची आतून कॅल्शियम संपायला लागलं. आता डॉक्टर की भाषेमध्ये मी सांगायला लागलो तर प्रियानो भरपूर काही गोष्टी होतील, पण मला तिथं सांगायचं नाही. कॅल्शियम हळूहळू कमी होतं प्रियानो आणि हाडं ठिसूळ व्हायला लागतात, जीर्ण व्हायला लागतात. तरुण मनुष्य आहे पण त्याने जर काहीतरी पाप केलेलं आहे, त्याची हाडं प्रियानो म्हाताऱ्या माणसासारखी प्रियानो ती ठिसूळ व्हायला लागतील, कारण ते पाप त्याला आतमध्ये सडवायला लागते. त्याला आनंद कधी मिळणार नाही, त्याचा चेहरा कधी प्रियानो प्रसन्न राहणार नाही. तो देवाच्या सान्निध्यामध्ये बसताना प्रियानो कायनासारखा अनुभव तो घेणार. मी काय माझ्या भावाचा रखवालदार आहे का, त्याच्याकडे तो पाहणार सुद्धा नाही. देव त्याला दाखवून देत असतो पाप. दाविदाने तो अनुभव घेतलेला आहे प्रियानो. आपल्याला नाथान संदेशाचं माहिती प्रियानो, परंतु लक्षात घ्या, नाथाने सांगितल्यानंतरच त्याला जाणीव झाली का की त्याने पाप केलंय म्हणून? त्याने पाप केलं प्रियानो. एक पाप नाही, ते पाप झाकण्यासाठी दुसरे पाप त्यांनी केलं. 2 पाप त्यांनी केलेली आहेत. त्याला आतमध्ये काढण्याचा अनुभव येत आहे प्रियानो. एवढंच आहे की तो उघड रीतीने बोलला नाही, तो छुप्या रीतीने स्वतःच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे त्याला वादळते प्रियानो, शांत बसू देत नव्हतं. आणि ज्या वेळेला प्रियानो त्याला सांगण्यात आलं त्यावेळेला उघड रीतीने सगळ्यांसमोर त्याने ते कबूल केले. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत काढण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. पण 5व्या वचनात काय म्हटलं प्रियानो? मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. सातत्याने येणारा शब्द कोणता आहे प्रियानो याच्यामध्ये? सातत्याने येणारा शब्द कोणता आहे 5व्या वचनात? मी. आपल्याकडे मेडिकल लाईन मधले आहेत कोण, औषधांची नावं असतात, माहिती आहे का तुम्हाला? टेरा मायसिन है ना, सोफ्रा मायसिन. प्रत्येक गोष्टीनंतर काय? मायसिन. मायसिन म्हणजे काय? माझं पाप. टेरामायसिन, सोफ्रामायसिन, वेगवेगळे शब्द प्रियानो. मायसिन प्रत्येक म्हणजे काहीतरी तू घडलं केलं आणि त्याच्यामुळे तुला ही गोळी खायला लागते, कारण त्या पापाला घालवण्यासाठी हे औषध आहे. मायसिन. परमेश्वर या ठिकाणी दाखवून देत आहे, मी तू केलेला आहेस म्हण. होय, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे मी म्हणालो. किती वेळा आलंय प्रियानो? 4 वेळा. आणि मग तो काय म्हणत आहे? तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. लक्षात घ्या, पण इथं शेवटचा भाग म्हटलेला आहे, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. टेकन अ स्टेप. अजून नाही, मी सुरुवात केलेली आहे. कशी?
अरे माझ्या पापामुळे मला कणावं लागत आहे, माझी हाडं जीर्ण झालेले, शरीर माझं म्हाताऱ्यासारखं व्हायला लागलेलं आहे. आता मला कुठेतरी वाटत आहे की नाही, खरंच मला देवाकडे कबूल करायचं आहे असं मी म्हणालो. आणि तिथं लगेच म्हटलं, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. फर्स्ट स्टेप घेतल्या घेतल्या परमेश्वर ताबडतोब इन्स्टंटली काम करायला सुरुवात करतो की आपले अपराध, आपले त्रास, आपल्या अडचणी, आपलं आजारपण, आपलं दुखणं प्रियानो तो बाजूला टाकतो. कधी? ज्या वेळेला प्रियानो आपलं पाप देवाला कबूल करण्याची सुरुवात मनामध्ये आपण करतो. मनामध्ये ठरवलं मी की होय मला हे कबूल करायला पाहिजे, नाही पुढची स्टेप आपोआपच व्हायला पाहिजे प्रियानो, नुसतं म्हणून उपयोग नाहीये. उधळ्या पुत्राचं जीवन आपल्याला माहिती आहे प्रियानो. उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये काय होतं प्रिय? ज्या वेळेला डुकरांमध्ये तो राहत होता तिथं प्रियानो तो शब्द वापरलेला आहे, त्याचे डोळे उघडले. त्याचे डोळे उघडले म्हणजे काय? त्याला समज आली मी काय केलेलं आहे आणि आता काय चाललंय माझ्या जीवनामध्ये, मी कसं त्या पापामुळे मी भोगत आहे, ही गोष्ट त्याने कबूल केली. आणि तिथं प्रियानो त्याचे डोळे उघडले आणि तिथं म्हटलेलं आहे की मी माझ्या बापाजवळ जाऊन म्हणेल, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, मला मुलगा म्हणून नाही तुझा नोकर म्हणून आतमध्ये घे. हे ज्या वेळेला प्रियानो त्याच्या मनामध्ये त्याचे डोळे उघडले, त्याला समजलं त्याने काय कृती केलेली आहे, तिथंच प्रियानो देवाने त्याचे द्वार उघडायला सुरुवात केली. त्याचा बाप तो गेल्यापासून प्रियानो त्याची वाट बघत होता, माझा मुलगा कधी येईल, त्या मार्गाकडे प्रियानो लक्ष लावत होता. जसं प्रियानो त्याने मनामध्ये विचार केला, ताबडतोब ती कृतीमध्ये आणलं आणि बापाकडे गेला. आणि बापाने शब्द पण ऐकले नाही, परंतु दुरून आपल्या मुलाची आकृती बघितली आणि धावत सुटला प्रियानो त्याच्याकडे. अरे माझा मुलगा आला, त्याने अजून क्षमा मागितली नाही, त्याला काही तो बोलला नाही, पण बाप स्वतः धावत गेला प्रियानो. त्याला आपला पुत्र म्हणून प्रियानो जवळ केलं, सर्व काही त्याला दिलं प्रियानो. जोडे घातले, अंगठी घातली, अंगरखा घातला. त्या प्रकारचा पश्चाताप परमेश्वर म्हणत आहे प्रिया. आणि म्हणून ज्या वेळेला आपण स्तोत्र 32 मध्ये वाचतो प्रियानो, 6व्या वचनात म्हटलेलं आहे, यासाठी की तो पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. संधी आहे, आजही संधी आहे. उद्या भयंकर अशी परिस्थिती आली तर तू पाप तुझं कबूल केल्यामुळे देव तुला महापूर भयंकर प्रसंग आला तरी तो तुला स्पर्श करू देणार नाही, तो जाऊ देईल. पण तू पाप कबूलच केलं नाही तर तो तुला त्यामध्ये वाहून जाऊ दे. तुला गटांगळ्या खायला प्रियानो तो सांगेल, बुडबुडे निघतील, मरणाचा अनुभव घ्यायला लावेल. आणि मग तिथं जर तू पश्चाताप केला तर तू उचलून परत एकदा ठेवेल. पण जलांचा महापूर आला तरी तो तुला स्पर्श करणार नाही. आजच संधी आहे, तो म्हणत आहे, आजच संधी आपल्या पापांची कबुली देणं. वधस्तंभाचा मार्ग हा आहे प्रियानो. वधस्तंभाचा मार्ग नुसतं विश्वास ठेवून नाहीये, शिष्य होणं. आणि शिष्य होण्यासाठी प्रियानो पहिली पायरी आहे की प्रियानो त्याला खरा पश्चाताप होणं गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रियानो क्षमा मागतो त्याला क्षमा मिळालेल्या पापी व्यक्तीचा तो आनंद त्याला पाहायला मिळेल. एखाद्या व्यक्तीकडे प्रियानो खूप सूट्स आहेत, कोट आहेत, खूप आहेत त्याच्याकडे, त्याला आणखीन एक कोट दिला तर तो एका बाजूला ठेवेल. पण एखाद्या माणसाकडे सूटच नाहीये प्रियानो, तो नेहमी साध्या कपड्यांवरच राहतो, त्याला तुमचा प्रियानो
मळका असलेला किंवा प्रियानो फाटलेला तरी तुम्ही सूट दिला तर त्याला आनंद वाटेल, अरे वा, मी कधीच सूट घातला नव्हता पण मला आज एक सूट मिळाला. त्याला जो आनंद होणार आहे की त्याला कधी मिळालं नाही ते आता मिळत आहे, तो जो आनंद आहे प्रियानो, तो आनंद देवाकडून क्षमेची खात्री, पापांची कबुली केल्यानंतर जी खात्री मिळते, ओझं निघून जातं, आनंद दिसायला लागतो. अरे वा, मी मोकळा झालो, मला आता कुठल्या प्रकारचं पापाचं डोंगर माझ्यावर राहिलं नाही, मी ओझं घेऊन कुठेही चालत नाही, मला देवाने मोकळं केलेलं आहे. तो आनंद प्रियानो पापांची क्षमा मागितल्यानंतर प्रत्येक माणसाला यायला हवा, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियानो, क्षमा मिळालेल्या पापी व्यक्तीचा आनंद कबूल न केलेले पाप शिक्षा आणते, पण पापांची कबुली आनंद आणतो. पापाची कबुली केला तर आनंद मिळतो प्रियानो, पण कबूल जर केलं नाही, लपून ठेवलं, ते बऱ्याच वर्षापासून असू द्या प्रियानो, ते बऱ्याच दिवसांपासून असू द्या, ते कुठेतरी प्रियानो आपण लहानपणी तरुणपणी केलेलं पाप असू द्या, ते दबलं गेलेलं आहे, ते काढलं गेलेलं नाही आहे प्रियानो. घडी पडली, त्याच्यावर दुसऱ्या भरपूर गोष्टी पडलेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं की विसर पडला, नाही, विसर नाही पडत देवाला. जोपर्यंत प्रियानो त्या घडीबद्दल, त्या पापाबद्दल देवाला सांगत नाही, देवा हे बघ, ते पाप, ती घडी पडलेली गोष्ट तशीच आहे, तू सरळ कर प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. ती घडी सरळ करण्यासाठी देवाला तुम्ही बोट दाखवून सांगता, हे बघ, हे इथं मी केलेलं आहे, त्यावेळेला प्रियानो तो क्षमा करायला तयार असतो. खूप काही दुसरी चांगली कामं त्याच्यावरती केल्यामुळे ती दबून जाते, पण घडी तशीच राहते प्रियानो. देव म्हणत आहे ती सरळ करा. वधस्तंभाच्या मार्गावर जायचं आहे. सर्व घड्या ज्या पडलेल्या आहेत, मी ते एकाच घडीबद्दल बोलत आहे, अशा कितीतरी घड्या प्रियानो कदाचित असू शकतात आपल्या जीवनामध्ये, आणि त्याच्यावरती प्रियानो मोठी रास तयार झाली चांगल्या गोष्टींची, किंवा चांगल्या गोष्टी करत असताना आणखीन दुसऱ्या काही घड्या पडत गेल्या असतील, पण त्या सगळ्या घड्या उघडणं गरजेचं आहे. एक जरी घडी असेल तर प्रियानो स्वर्गामध्ये स्थान नाही. पुढे जाऊन प्रियानो आपल्याला पाहायचं आहे, वधस्तंभाच्या मार्गामध्ये चालत असताना या मार्गात दैनंदिन समर्पण आवश्यक आहे. वन टाइम इव्हेंट नाही येतो प्रियानो. गुड फ्रायडे वर्षातून एकदा येतो, हे डेली आहे प्रियानो. डेली दैनंदिन जीवनामध्ये समर्पण करत राहणं गरजेचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखादी गोष्ट घडली, मुळात आपण चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये सुद्धा प्रियानो हा विश्वास ठेवतो की आपण पापामध्ये पडूच नाही, पाप करूच नाही. मोह जरी समोर असला तरी टाळावं. आपण करूच नाही म्हणतो, पण कदाचित एखादा मनुष्य एखाद्या पापामध्ये पडला तर त्याने प्रियानो संध्याकाळच्या वेळेला ते कबूल करणं, देवाला सांगणं, माझ्याकडून ते झालं प्रभू, हे सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला प्रियानो लोक तसेच दिवस घालवत राहतात आणि मग कुठंतरी देवाचा मोठा तडाखा बसतो, आणि मग त्यावेळेला त्याला वाटतं की आता माझी पापं मला कबूल करायची. परमेश्वराने प्रियानो दर दिवशी सांगितलेलं आहे, आणि म्हणून वधस्तंभाच्या मार्गात दैनंदिन समर्पण हे आवश्यक आहे. मत्तई 16:24 मगाशी आपण प्रियानो पाहिलेलं आहे. मत्तई 16:24 मध्ये काय म्हटलेलं आहे? मग येशूने आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. विरोधाभास, एकदम विरोधाभास येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. मगाशी आपण प्रियानो पाहिलं, कोणाची इच्छा असेल, आला एखादा,
पण पुढे जाऊन त्यांनी काय सांगितले की बाबा ठीक आहे, तू माझ्या मागे जर आलेला आहे, पण 25 वचनामध्ये तो म्हणत आहे, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो म्हणजे काय? जगामधल्या गोष्टींप्रमाणे, चाली रीती रूढी परंपरेप्रमाणे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींच्या सांगण्याप्रमाणे, नातेवाईकांप्रमाणे वागायला सुरुवात करतोय, पण देवाचं वचन प्रियानो त्याच्या विरोधामध्ये काहीतरी सांगतंय. येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही तुमचं जीवन जगामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुमचं जीवन गुंतवलेलं आहे. जसा एखादा माणूस पैसा गुंतवतो, पैसा गुंतवल्यानंतर अपेक्षा पण काय असते? गुंतवण्याचा रिझल्ट काय? डबल व्हावं, थोडंसं तरी मिळावं. येशू ख्रिस्त म्हणते, तुम्ही जगामध्ये जर इन्व्हेस्ट करत आहात त्याचं डबल मिळणार आहे तुम्हाला. पण तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जर इन्व्हेस्ट करत असतात, मी जर सांगतोय त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, तर तुम्हाला परतावा जो आहे तो अधिक चांगल्या रीतीने मिळेल. तो स्वर्गामध्ये मिळणार आहे, कदाचित भूतलावर मिळणार नाही. असं नाहीये प्रियानो, भूतलावर सुद्धा मिळू शकतो. प्रत्येकासाठी देवाने वेगवेगळ्या योजना करून ठेवलेल्या आहेत. परंतु प्रियानो, तो परतावा देवाच्या राज्यामधून अधिक फायदेशीर आहेत, कारण जगातला प्रियानो इन्व्हेस्टमेंट ही टेम्पररी आहे. मी काल माझ्या भावाशी बोलत होतो आणि त्याला म्हटलं, अरे सोलर बसवण्याचे फायदे काय काय आहेत? मला म्हणाला, अरे किती दिवस ते सोलर, आता झालं एक पडला ना की संपलं, सोलर सगळ्यांचं सोलरच होणार आहे. काय बॉम्ब पडला तर दिवस काय आता तो पडतो. भयंकर वातावरण आहे. इन्व्हेस्ट कुठं करतोय आपण? येशू ख्रिस्त म्हणत आहे 25 मध्ये, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकणार आहे. जिथं देवाने सांगितलंय माझ्यासाठी इन्व्हेस्ट कर, तिथं न इन्व्हेस्ट करता त्यांनी दुसरीकडे जगात जर इन्व्हेस्ट केलंय, तो म्हणत आहे की त्याचा मुकलेला आहे. पण जो कोणी माझ्याकरता आपला जीव मुकेल त्याला तो मिळेल. शिष्यत्व त्याला म्हटलेलं आहे प्रियानो. विश्वासू आणि शिष्यत्व दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रियानो. आपण विश्वासू आहे का फक्त, का खरेच शिष्यत्व आहोत? शिष्यत्वाच्या धडे प्रियानो आपण गिरवत आहोत का? ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियानो ह्या कठीण अशा गोष्टींमध्ये आपण कोणते निर्णय घेतो? 26 वचनात म्हटलेलं आहे, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या देवदूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे फळ देईल. कुठं इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचं फळ मिळणार आहे. कुठे असं कधीच होऊ शकत नाही की एखाद्या माणसाने इन्व्हेस्टच केलं नाही. कुठं तरी इन्व्हेस्ट तो करणारच प्रियानो त्याचं जीवन, एकतर देवामध्ये नाहीतर जगामध्ये. येशू ख्रिस्त म्हणत आहे, परतावा बघा जास्त इकडं आहे, ॲश्युरन्स इकडं आहे, इकडं काही गॅरंटी नाहीये. इकडं सगळं टेम्पररी आहे. दिसायला फार चांगलं वाटत आहे पण टेम्पररी येते. मी परमनंट आहे पण ते 1000 वर्षांपेक्षा जास्त. परतावा इथं चांगला शुअर आहे, गॅरंटी आहे. जगात कोणी तुम्हाला अशी गॅरंटी देणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्त थोडक्यात सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो, वधस्तंभाचा मार्ग, दैनंदिन समर्पण हे आवश्यक आहे. स्वतःला नकार देणे, स्वतःच्या इच्छा आणि योजनांना नकार देणे आहे. नंबर 2, आपला वधस्तंभ उचलणे म्हणजे प्रियानो देवाच्या इच्छेसाठी स्वतःला समर्पित करणे, स्वतःचं नाही पण देवाची इच्छा. आणि 3, माझ्या मागे या म्हणत असताना ख्रिस्ताच्या पाठोपाठ जाणं गरजेचं आहे. हा शब्द आपण वापरतो प्रियानो. त्याची पाठ फिरल्या फिरल्या तो इकडे वळाला. पण कधी कधी असं पण ऐकायला मिळतं की जसा हा मनुष्य निघाला तसा हाही त्याच्या मागे मागे निघाला.
पाठोपाठ निघाला त्याच्या मागे. येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझ्या मागे या म्हणत असताना तो जर पुढे गेलाय तर आपण तिथं थांबत बसायचं नाहीये जगातल्या लोकांबरोबर. येशूच्या मागे लगेच चालत राहणं प्रियानो गरजेचं आहे. पाठोपाठ लगेचच वचन सांगितलं, आपल्याशी बोलला देव, काहीतरी बायबलमधून, कॅलेंडरमधलं एखादं वचन असू द्या, मोबाईलवरचं एखादं वचन असू द्या, संदेश आपण ऐकलेला असू द्या, ताबडतोब त्याच्या पाठोपाठ निघणं गरजेचं आहे. मित्रमंडळींमध्ये प्रियांनो आपण ज्या वेळेला थांबतो आणि आपले प्रियांनो कदाचित आई किंवा वडील तिथून निघून जात आहेत, अपेक्षा करतात ते की बाबा लवकर त्यांनी आपल्या मागे यावं म्हणून. पण तो मित्र म्हणतो, हा पप्पा पुढे जा तुम्ही, हा मम्मी तू पुढे जा, मी येतोच. 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास मित्रांबरोबर गप्पाच मारत बसलेला आहे. आई बाप घरी जाऊन पोचलेले, जेवण करून झोपून गेलेले आहेत. हा मित्रांमध्येच आहे अजून. अगदी तशी गत झालेली प्रियानो विश्वासणाऱ्यांची, ख्रिस्ती लोकांची, येशूच्या शिष्यांची. आपण म्हणतो शिष्यप्रिय, पण आपण लगेच पाठोपाठ त्याच्या मागे जात नाहीये. आपण वेळ काढतो, विरंगुळा घेतो, आपण म्हणतो हो थांबू, करू नंतर. देवासाठी तर गोष्टी आहेत, देवाच्या गोष्टी आहेत, चर्चच्या गोष्टी आहेत, त्याला आपण पॉज देतो. पण जगातल्या गोष्टी मात्र प्रियानो फार रमून जातो आपण. देवाच्या गोष्टींकडे नंतर लक्ष देऊ. आहे भरपूर वेळ आहे, हा तो काय पळून चालला का कुठे? माणसं पळून चालली आहेत म्हणून त्यांच्या मागे जातात. देव कुठे पळून जाणार आहे? देव आपल्या बरोबरच असतो. ही विचारसरणी प्रियानो झालेली लोकांची. आणि म्हणून आज देवाच्या गोष्टींना प्राधान्य नाहीये, परंतु जगातल्या बाकीच्या गोष्टींना खूप प्राधान्य. जगातल्या लोकांना प्राधान्य, मंडळीतल्या लोकांना प्राधान्य नाहीये. देव काहीतरी आपल्याशी बोलत आहे प्रियानो. माझ्या मागे या म्हणत असताना ताबडतोब प्रियानो जाणं गरजेचं आहे. वधस्तंभाच्या दिशेने निष्ठा, येशूला पूर्ण समर्पण अपेक्षित आहे. नंबर 2, दैनंदिन जीवन, विचार, शब्द, क्रिया त्याला अनुसरणं गरजेचं आहे. आणि नंबर 3, शिष्यत्वाची शपथ, सैनिकासारखी निष्ठा आणि सेवा. शिष्यत्वाची शपथ आपण घेत असताना सैनिक जसं म्हणतो प्रियानो, डू ऑर डाय बट डोंट आस्क वाय. म्हणजे काय? करो या मरो लेकिन पूछो मत ये क्यों करू मैं. जगात सांगितलंय, ख्रिस्ती जीवन त्या सैनिकासारखं आहे. त्याने शपथ घेतलेली आहे. कमांड जर आपल्याला मिळालेली आहे, कमांडरने जर सांगितलेलं आहे की हे तुला करायचं आहे, तर ते करायचंच आहे. त्याला हा प्रश्न नाही विचारत सैनिक, मी का करावं आणि मीच का करावं, हे नाही विचारत मिलिटरीमध्ये. कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे सैनिक म्हणून. त्या भूतलावरती राहत असताना ख्रिस्ती म्हणून आपण देखील प्रियानो बाप्तिस्मा जर घेतलेला आहे, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने जर आपला बाप्तिस्मा झालाय, त्याच दिवशी प्रियानो ही शपथ घेतलेली आहे की देवा तुझ्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करणार आहे, जगातल्या गोष्टींप्रमाणे नाही. आणि म्हणून प्रियानो शिष्यत्वाची शपथ सैनिकांसारखी असणं फार महत्वाचं आहे. शेवटचा मुद्दा प्रियानो, वधस्तंभाचा मार्ग सत्य जीवनाकडे नेतो. सत्य जीवनाकडे प्रियानो घेऊन जातो वधस्तंभाचा मार्ग. काही लोकांना वधस्तंभाचा मार्ग प्रियानो पराजयासारखा वाटतो, हरल्यासारखं आहे. अरे मृत्यू आहे, अरे छळ आहे, त्याच्या मागं कशाला जायचं. पण लक्षात घ्या प्रियानो, सुरुवातीलाच मी म्हटलं होतं, ज्या वेळेला प्रियानो आपण वधस्तंभ उचलतो त्याच वेळेला पुनरुत्थान आहे. वधस्तंभाशिवाय पुनरुत्थान नाहीये प्रियानो. म्हणजे काय? विजयी जीवन जगायचं आहे तर दुःखामधून जाणं हे गरजेचं आहे. त्याला सुटका नाहीये प्रियानो, त्याला सुटका नाहीये. आणि म्हणून जीवनाकडे तो घेऊन जाणारा मार्ग आहे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. हे आपण आता पाहिलेलं आहे. बीजाचं प्रियानो उदाहरण घेतलेलं आहे. मगाशी आपण एक गोष्ट पाहिली त्या ठिकाणी, गव्हाचा दाणा. योहानाचं 12वा अध्याय 24 वचन, जमिनीत पडून मेला पाहिजे
आणि मेला तरच पुष्कळ फळ तो देणार आहे. एक गव्हाचा दाणा मरणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त मरण पावला आणि प्रियानो त्याने भरपूर पीक दिलेलं आहे. शिष्य सुद्धा मरण पावले. जिथं जिथं ते मरण पावले तिथं तिथं प्रियानो संख्या वाढलेली आहे. विश्वासणाऱ्यांची संख्या, शिष्यत्वाची संख्या वाढतच गेलेली आहे प्रियानो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला उद्देश हा आहे आपल्या जीवनाचा, आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि देवाचा महिमा हा जीवनाचा उद्देश आहे प्रियानो. आध्यात्मिक रीतीने स्वतंत्र, पापाच्या गुलामीमध्ये नाही, सैतानाच्या गुलामीमध्ये नाही, जगाच्या गुलामीमध्ये आम्ही जगणार नाही. आध्यात्मिक रीतीने सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत आणि देवाचा महिमा आपण करत राहणं गरजेचं. हा ख्रिस्ती जीवनाचा प्रियानो उद्देश आहे. यातलं शेवटचं प्रियानो आपण पाहूया. वधस्तंभ केवळ दुःखाचे प्रतीक नाही, तर हे एक प्रकारचं आमंत्रण आहे. एका व्यक्तीने प्रियानो म्युझियममध्ये एक क्रॉस पाहिला आणि त्याला गाईड करणारा जो मनुष्य होता त्या माणसाने त्याला विचारलं, गाईडला विचारलं, हा क्रॉस सरळ का नाही? तो क्रॉस थोडासा असा होता. म्हणजे ती लाकडं जी आपण म्हणतो ती अशी होती थोडीशी, आणि त्याच्यावर येशू ख्रिस्ताचं चित्र सुद्धा होतं. तो म्हणाला, असा कसा क्रॉस आहे हा? तो गाईड त्याला म्हणाला, येशू ख्रिस्त आज सुद्धा पापी लोकांना आमंत्रण देऊन बोलवत आहे, या माझ्याकडे. मी फक्त हात पसरून तुमच्यासाठी मेलोच नाही, तर तुम्हाला जवळ घेण्यासाठी देखील तयार आहे. आणि म्हणून तो क्रॉस लोकांना घेण्यासाठी आजही प्रियानो तो बोलवत आहे, असं त्या गाईड करणाऱ्या म्युझियमच्या गाईड माणसाने सांगितलं. आजही परमेश्वर बोलत आहे. वेळ निघून गेलेली असं नाही प्रियानो, परमेश्वर आजही आपल्याला बोलवत आहे. आणि म्हणून प्रश्न आपल्याला आहे की आपण पश्चाताप करण्यासाठी, स्वतःला समर्पित करण्यासाठी त्याच्याकडे येणार आहोत का? येणार आहे का आपण प्रियानो पश्चातापासाठी? जे काही आपल्याकडून घडलं त्या सर्व गोष्टी देवाला सांगणं आणि त्याला म्हणणं गरजेचं आहे, मी तुझा शिष्य व्हायला तयार आहे. मी नुसता विश्वासू नाही, नामधारी ख्रिस्ती नाही, पण मला शिष्य म्हणून घडव. शिष्य म्हणून असताना प्रियानो भारतातल्या लोकांना एक उदाहरण चांगलं माहिती आहे. एकलव्याची गोष्ट माहिती? द्रोणाचार्य त्याचे गुरु असतात ना, त्याला ट्रेनिंग दिलेलं नसतं, बाकीच्या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. पण ज्या वेळेला ते पाहतात की जंगलामधल्या एका कुत्र्याच्या तोंडामध्ये एका वेळेला 4 ते 5 बाण मारले जात आहेत, ही विद्या कुठून आली म्हणून त्यांनी शोध घेतला आणि एकलव्य समोर आला. त्यांनी पाहिलं की यांनी कुठून शिकला. तो म्हणाला, स्वामी तुम्हीच मला शिकवलं. म्हणजे काय? मी तर कधीच तुला शिकवलं नाही. तो म्हणाला, मी तुम्हाला पाहिलं आणि तुमचा एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याकडे रोज नमन करून तुम्हीच मला शिकवत आहात असं मी शिकत गेलो आणि मला ती विद्या प्राप्त झालेली आहे. त्या ठिकाणी ते द्रोणाचार्य म्हणाले, जर तू माझा शिष्य आहेस किंवा मी तुझा गुरु आहे असं तू म्हणत आहेस तर गुरुदक्षिणा दे मला. तो म्हणाला, तुम्ही सांगा जे काय द्यायला तयार आहे, मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु आहात. ते म्हणाले, तुझा अंगठा कापून दे. काय दे म्हणाले? उजव्या हाताचा अंगठा. देऊन टाकलं त्यांनी. का मागितलं त्यांनी? त्याने परत बाण धरूच नये. कारण ज्यांना ते शिकवत होते, कोण होते ते? कौरव पांडव होते. काय ही गोष्ट आहे ते जगातली बरं का. आणि हे अशा जगातले प्रियानो गुरु आहेत. ते म्हणाले अंगठाच देऊन टाक. त्यांनी देऊन टाकला कापून. येशू ख्रिस्त असला गुरु नाहीये प्रियानो. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या असलेल्या गोष्टी लोक जीव द्यायला तयार आहेत, कारण त्यांना पुढचं माहित आहे, परतावा फार मोठा आहे. स्वर्गामध्ये ते मिळणार आहे. अनंत काळाचं जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, देवाच्या सान्निध्यामधलं ते जीवन आहे.
आणि म्हणून प्रियानो, वाटेल ते द्यायला तयार आहे, जगातल्या गोष्टी देऊन टाकायला तयार आहे. नको आहे आम्हाला ते म्हणतात जगातल्या, कारण आम्हाला याच्यापेक्षा जास्त सुख स्वर्गामध्ये देवबापाच्या सान्निध्यात मिळणार आहे. आज जरी आम्ही असे राहिलो तरी चालेल. आज आपण आहोत का प्रियानो? शिष्य आहोत का फक्त विश्वासणारे आहोत? चर्च मेंबर असून उपयोग नाही. बऱ्याच वेळेला आपण त्याच्याकडे लक्ष देतो, चर्च मेंबर आहे मी, आमचं सभासत्व आहे या ठिकाणी, उपयोगाचं नाही. देव स्वर्गामध्ये विचारणार नाही. अमुक अमुक पाडकाने बाप्तिस्मा केलेला आमचा, उपयोगाचा नाही प्रियानो. एवढे एवढे मी दान धर्म करतो, दशमांश देतो, गरिबांना देतो, उपयोगाचं नाही प्रियानो, काही उपयोगाचं नाही. त्याला पाहिजे की तो शिष्य आहे का माझा, मी सांगितलेल्या गोष्टी त्याच्यावर अतिप्रसंग जरी आला तरी तो मागे सरकत नाही, तो सामोरं जातो. प्रार्थना करूया प्रियानो. आपण मनापासून पश्चाताप, संपूर्ण समर्पण आणि प्रियानो विश्वासाने ख्रिस्ताचे अनुकरण करणारे प्रार्थना करूया प्रियानो आपण की देवाला, प्रभू आज तुझ्या वचनाच्या प्रकाशात पुन्हा एकदा आम्ही समर्पण करत आहोत. लहान मोठे जे कोणी आहेत ते प्रभू समोर आहेत. आपल्या अवतीभोवती कोण आहे त्याकडे नाही, तर माझा प्रभू माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्या समोर मी स्वतःला सादर करणार आहे. मी त्याला आपला देव आणि मी त्याचा शिष्य हे कबूल करत आहे. आणि म्हणून प्रियानो, आपल्या अंतःकरणातून त्या देवाला प्रार्थना करा. डोळ्यांनी जरी तो दिसत नसला, आत्म्याने आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपलं अंतःकरण, आपलं जीवन त्याला आतून बाहेरून सगळं माहीत आहे प्रियानो. कोणतीही गोष्ट त्यापासून लपलेली नाही. तो अपेक्षा करत आहे की आपल्या मुखाने आपण ते कबूल करावं, ते सोडून द्यावं. आणि म्हणून प्रियानो, आज वधस्तंभाचा जो मार्ग आहे, वधस्तंभाच्या दिशेने जी वाटचाल आहे, ती आपल्याला प्रियानो आजच संधी आहे, तो आपल्याला साधून घ्यायचा आहे. या भूतलावरती कोणाचं किती जीवन आहे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आज प्रभूने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. वचनाद्वारे आपल्याशी तो बोललेला आहे. पापांची क्षमा, कबुली आणि खरोखर संपूर्ण रीतीने प्रियानो स्वतःला देवाच्या हातामध्ये सादर करणं, शिष्यत्व घडवणं हे अपेक्षित आहे. नुसतं आपलंच नाही तर आपण इतरांना देखील प्रियानो प्रभूच्या मार्गामध्ये शिष्य घडवण्यासाठी बोलवलं पाहिजे. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, आभार मानतो सुंदरशा वेळेसाठी. बापा, तुझी कृपा दया दिली आणि पुन्हा एकदा आम्हा सर्वांशी प्रभू तू वचनाद्वारे बोललेला आहे, सहाय्य केलेलं आहे. आज प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये तुझं वचन ऐकून प्रभू खात्रीने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे चालण्यास त्यांना विशेष मदत कर. आज प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये पेरलेलं बी तुझं वचन हे हिरावून घेण्यासाठी सैतान देखील प्रयत्न करेल, परंतु प्रभू त्याचं जतन करून प्रभू परमेश्वर खरोखर ते 40 पट, 60 पट, 100 पट प्रभू ते पीक आणेल असं कार्य कर. ते अंतःकरण प्रभू ते खरोखर प्रभू त्या भुसभुशीत मातीसारखं कर. कुठल्याही प्रकारचे काटे, कुचळे, दगड, धोंडे असतील तर प्रभू ते काढून टाक. ती पापं कबूल करण्यास सहाय्य कर आणि खरोखर एक सुपीक जीवन, सुपीक अंतःकरण, सुपीक प्रभू परमेश्वर खरोखर जे पाहायला आम्हाला मिळत आहे त्याकडे प्रभू आम्ही लक्ष द्यावं. जगातल्या नाशवंत गोष्टींकडे नाही, दिखाव्याच्या गोष्टींकडे नाही, परंतु प्रभू जे खरं जीवन आहे त्याकडे जाण्यास आम्हाला सहाय्य कर. आज इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाची प्रार्थना प्रभू तू ऐकत आहे. प्रत्येकाला प्रभू तू विशेष मदत कर. यावेळेला जे कोणी प्रभू पश्चाताप करत आहेत त्यांच्या जीवनाला आपल्या हातात घे. जे कदाचित आज रात्री प्रभू परमेश्वरा तुझ्या सान्निध्यामध्ये बसून पुन्हा एकदा पापांची क्षमा मागतील त्यांना देखील सहाय्य कर.
कोणालाही प्रभू ह्या भूतलावर मागे राहू देऊ नकोस, परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला पुन्हा एकदा येणार आहे त्यावेळेला त्याला सामोरं जाण्यास आमचं देखील प्रभू खरोखर स्वर्गामध्ये गौरवी रूपांतर होण्यास प्रभू प्रत्येकाला मदत कर. काही प्रियजन कदाचित आमच्यामध्ये या ठिकाणी नसतील, आज जिथे कुठे आहेत प्रभू त्यांना पश्चातापी हृदय दे. त्यांनी सुद्धा स्वतःला प्रभू तुझ्या हातात सादर करावं. सर्व प्रभू व्यसनी लोक, सर्व वाईट कृती करणारे लोक, जगामध्ये वाहून गेलेले लोक, त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो बापा, पुन्हा एकदा तुझ्या मार्गामध्ये येण्यास त्यांना सहाय्य कर आणि तुझं गौरव प्रभू या ठिकाणी देखील करून दे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. तुझा पवित्र आत्मा प्रत्येकाला लाभू दे. या आठवड्यात आणि येत्या दिवसांमध्ये जसजसं प्रभू वधस्तंभ आणि पुनरुत्थान आम्हाला पाहायला मिळेल, त्याकडे प्रभू आम्हाला खरोखर विशेष उत्कंठा लागू दे की आम्ही तुझ्या वचनाचं पालन करणारे असं. मान सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन.